हेलो एवरीवन, वेलकम टू द एजेस मैथमेटिक्स। ओके, जो टॉपिक स्टार्ट करना है उसका नाम है सर्कल। 10th स्टैंडर्ड के लिए ज्योमेट्री में सबसे ज़्यादा वेटेज बोल सकते हैं इसको होगा, क्योंकि बहुत ही बड़ा टॉपिक है। ठीक है, तो स्टार्ट करते हैं। इससे पहले कि हमें सर्कल टॉपिक स्टार्ट करना है तो कुछ बेसिक्स सर्कल के बारे में पता होनी चाहिए। फर्स्ट, सर्कलमध्ये सगळ्यांना माहिती आहे की जो पॉईंट असतो फिक्स पॉईंट, ॲक्च्युअलमध्ये सर्कल मीन्स काय? सर्कल इज अ सेट ऑफ पॉइंट। सर्कल इज अ सेट ऑफ पॉइंट। सर्कल क्या है? सर्कल क्या है? एक सेट ऑफ पॉइंट है। सर्कल मीन्स सेट ऑफ पॉइंट विच लाइज ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉईंट। म्हणजेच या सर्कलवरती जेवढे काही पॉईंट्स असतील, देर आर इन्फिनाइट पॉईंट्स, आणि या सगळ्या पॉईंटचं डिस्टन्स फ्रॉम द सेंटर मीन्स हा जो फिक्स पॉईंट असतो, या फिक्स पॉईंटपासून पूर्ण पॉईंटचे जे काय डिस्टन्स आहेत ते सेम असणार आहे। आणि ते जे काय सेम डिस्टन्स असतं त्या सेम डिस्टन्सला आपण रेडियस म्हणतो। काय म्हणतो आपण त्याला? रेडियस म्हणतो। आणि या सेंटरमधून पास होणारी जी लाईन असते त्या पूर्ण स्ट्रेट लाईनला, म्हणजे सपोज आपण इथे ए पॉईंट घेतला, सेंटरमधून पास झाली आहे, बी पॉईंट आहे आणि ते सपोज सेंटरचं ओ आहे, तर या ए बीला आपण काय म्हणणार? डायमीटर। म्हणजेच रेडियस या साईडला आणि या साईडला इक्वल असतो, म्हणजेच रेडियसचं जर ट्वाईस केलं किंवा रेडियसचं डबल झालं तर त्याला आपण काय म्हणणार? डायमीटर म्हणणार। रेडियसचं ट्वाईस काय असतं? डायमीटर। आणि द लाईन विच जॉईन एनी टू पॉईंट ऑफ द सर्कल, सर्कलचे कोणतेही दोन पॉईंट्स जॉईन करणारी जी लाईन असते त्या लाईनला आपण कॉर्ड म्हणतो। त्या लाईनला काय म्हणणार आपण? कॉर्ड। त्या लाईनला काय म्हणणार आपण? कॉर्ड। ओके, नेक्स्ट, सपोज आपण या सेंटरवरून या कॉर्डवरती जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला, काय ड्रॉ केला? परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तर ही जी कॉर्ड असणार आहे, सपोज कॉर्डचं नाव असेल सी डी, तर या सी डी कॉर्डला जर आपण सेंटरवरून परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर ज्या पॉईंटला परपेंडिक्युलर ड्रॉ होणार, लेट कन्सिडर दॅट पॉईंट विल बी पी, देन परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड। सेंटरवरनं ड्रॉ केलेला जो परपेंडिक्युलर असतो तो कॉर्डला बायसेक्ट करतो। बायसेक्ट करतो मीन्स काय करणार? सपोज या सी डीची लेंथ 10 सेंटीमीटर असेल तर ज्या पॉईंटला परपेंडिक्युलर पडला आहे त्या पॉईंटपासून कॉर्ड बायसेक्ट होणार, म्हणजे त्याचं पार्ट हाफ पार्टमध्ये डिव्हिजन होणार। सपोज टोटल आपण 10 म्हटलं तर हा सी पी पार्ट 5 सेंटीमीटर असेल आणि पी डी पार्ट 5 सेंटीमीटर असेल। बायसेक्ट मीन्स काय? दोन इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतो। काय म्हटलं आपण? परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड। ओके, परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर आणि त्याचाच कॉन्व्हर्स काय सांगतो? सपोज आपल्याला हे माहिती आहे की हा पी मिड पॉईंट आहे कुणाचा? या कॉर्ड सी डीचा। जर पी हा मिड पॉईंट असेल आणि या मिड पॉईंट आणि सेंटरला जर आपण जॉईन केलं तर हे जी लाईन असणार आहे सेंटर आणि या कॉर्डचा मिड पॉईंट जॉईन करणारी जी सेगमेंट असेल ती सेगमेंट परपेंडिक्युलर असणार आहे। दोन स्टेटमेंट आहेत, दोघंही स्टेटमेंट एकमेकांच्या कॉन्व्हर्स आहेत। सपोज फर्स्ट स्टेटमेंट जर आपण म्हटलं की परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड, आपण काय केलं? या सी डी कॉर्डला सेंटरवरून परपेंडिक्युलर ड्रॉ केला, देन तो परपेंडिक्युलर काय करतो? या कॉर्डला बायसेक्ट करतो, म्हणजे दोन इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतो। त्याचा कॉन्व्हर्स काय सांगतो? मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड, म्हणजे आपल्याला ऑलरेडीच माहिती आहे की कॉर्ड बायसेक्ट आहे, म्हणजेच मिड पॉईंट आहे पी, आणि या मिड पॉईंट आणि सेंटरला जर आपण जॉईन केलं तर ही जी सेगमेंट फॉर्म होणार आहे ती सेगमेंट परपेंडिक्युलर असणार आहे। त्याचे स्टेटमेंट काय असणार आहे? द सेगमेंट जॉईनिंग सेंटर अँड मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड। ठीक आहे, हे झालं। हे आपलं थोडं बेसिक होतं जे की रिक्वायर्ड असणार आहे आपल्याला या टॉपिकचे। ओके, तर इथे काय आहे? सपोज मी हे दोन सर्कल्स ड्रॉ केले, लेट कन्सिडर सेंटर ओ अँड दिस इज ओ डॅश। हे दोन सेंटर आहेत आणि दोन वेगवेगळे सर्कल्स आहेत। सपोज या सर्कलचा रेडियस 5 सेंटीमीटर आहे आणि या सर्कलचं रेडियस सुद्धा 5 सेंटीमीटर असेल। द सर्कल विथ सेम और इक्वल रेडियाय
दे आर कॉन्ग्रुएंट सर्कल. सपोज या सर्कलचं रेडियस आणि या सर्कलचं रेडियस जर इक्वल असेल, सेम लेंथचा असेल, तर या दोन सर्कलला आपण म्हणणार, काय म्हणणार आपण, कॉन्ग्रुएंट सर्कल. त्या सर्कल्सला काय म्हणणार आपण, कॉन्ग्रुएंट सर्कल. नेक्स्ट, आता या डायग्राममध्ये बघा, हा जो बिगर सर्कल आहे आणि स्मॉलर सर्कल आहे, दोन्हीही सर्कलला हा जो सेंटर आहे तो कॉमन आहे. म्हणजे सेंटर तर एकच आहे पण सर्कल्स दोन आहेत. एक सेंटर, सर्कल्स दोन. तर या टाईपच्या सर्कल्सला आपण कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणणार. कोणते सर्कल्स, कॉन्सेंट्रिक सर्कल, ज्यांचा सेंटर सेम असतो, इक्वल असतो, एक असतो, पण मोर दॅन वन सर्कल असतात. देन दॅट टाइम वी विल कॉल दिस टू सर्कल्स आर कॉन्सेंट्रिक सर्कल्स. देन आता बघा, हा सर्कलचा सेंटर डिफरंट आहे, या सर्कलचा सेंटर डिफरंट आहे, बट दे आर इंटरसेक्ट ॲट 2 पॉईंट्स. ते काय झालेत, एकमेकांना इंटरसेक्ट झालेत. देन वी कॉल्ड दिस टू सर्कल्स आर इंटरसेक्टिंग सर्कल्स. दिस टू सर्कल्स आर इंटरसेक्टिंग सर्कल्स. फर्स्ट काय बघितलं, कॉन्ग्रुएंट सर्कल, इफ द रेडियस आर इक्वल, बोथ द सर्कल्स हॅव इक्वल रेडिया. देन दिस टू सर्कल्स आर कॉन्ग्रुएंट सर्कल. मोर दॅन वन सर्कल हॅव सेम और same center. More than one circles have same center, then that circles are concentric circle, and this one is a intersecting circle. This one is a intersecting circle. Next concept is how many circles we can draw from 1 point, 2 point or 3 non-collinear points. बघा, मी ते एक पॉईंट घेतला, सपोज दॅट पॉईंट विल बी ए पॉईंट. या ए पॉईंटमधनं मी मोर दॅन वन सर्कल्स ड्रॉ केले. असे आपण इन्फानाईट सर्कल्स ड्रॉ करू शकतो, एकाच पॉईंटमधून पास होणारे. ते वेगळं की हे सगळे इंटरसेक्ट होतील एकमेकांना किंवा होणार नाहीत, बट एकाच पॉईंटमधनं मोर दॅन वन मीन्स आपण इन्फानाईट सर्कल्स ड्रॉ करू शकतो. नेक्स्ट, 2 डिफरंट पॉईंट जर असतील तर त्या डिफरंट पॉईंटमधनं सुद्धा आपण इन्फानाईट सर्कल्स ड्रॉ करू शकतो. काय करू शकतो आपण, त्यांच्या एमधनं इन्फानाईट सर्कल्स ड्रॉ करता येतील. देअर रेडिया विल बी डिफरंट, बट इफ वी हॅव 3 non-collinear points, then we can draw only one circle which is passing through that 3 points. त्या 3 पॉईंटमधनं पास होणार आपण काय करू शकतो, एकच सर्कल ड्रॉ करू शकतो, जे की 3ही पॉईंटमधून पास होईल. ओके, नाउ वी हॅव 2 कॉर्ड्स, कॉर्ड AB अँड कॉर्ड DC. आपल्याकडे 2 कॉर्ड आहेत आणि त्या सेम सर्कलमध्ये आहेत. लेट द सेंटर ऑफ द सर्कल विल बी O. आता जर आपल्याला गिवन असेल, इफ वी हॅव डिस्टन्स ऑफ द बोथ द कॉर्ड. आता ही जी परपेंडिक्युलर लाईन असते पॉईंट आणि सेगमेंटमधले, किंवा एका लाईन आणि दुसरा तो जो पॉईंट आहे जो की लाईनच्या आउटसाईडला आहे, तर एका पॉईंट आणि लाईनमधलं जे डिस्टन्स आहे ते आपण परपेंडिक्युलर लाईननी डिफाईन करणार असतो. तर हा O पासून या DC वरती एक परपेंडिक्युलर आहे आणि O पासून A वरती. आता कन्सिडर करा की ते M आहे आणि ते N आहे. तर OM ची लेंथ आणि ON ची लेंथ म्हणजे या सेंटरपासून AB कॉर्डचं डिस्टन्स आणि त्याच सेंटरपासून DC कॉर्डचे हे जे डिस्टन्स दिलेले आहे ते जर इक्वल असते, देन वी कॅन से दॅट कॉर्ड AB अँड कॉर्ड DC आर कॉन्ग्रुएंट कॉर्ड. If the distance of the chord from the center is equal, then chords are congruent. Then we can say that AB chord is congruent to the DC chord. AB chord is congruent to the DC chord. Now, याचा अपोज कसं म्हणणार आपण, if the chords are equal, if chords are equal or congruent. जर अगोदर आपल्याला माहिती आहे की chords congruent आहेत. If the chords are congruent, then the distance from the center of this chord are congruent or equal. म्हणजे कॉर्डची लेंथ जर इक्वल असेल तर त्यांचं सेंटर पासूनचं डिस्टन्स सुद्धा इक्वल असतं. नाउ these are 2 most important terms which are we going to learn in this topic, that is secant and tangent. ओके, अभी सेकंड और टँजंट क्या होता है. बघा, आता या सर्कलमध्ये ही जी लाईन आहे या सर्कलला कुठेच इंटरसेक्ट करत नाही किंवा कुठे पास होत नाही सर्कलमधनं. तर हा सेंटर वेगळा आणि ही लाईन डिफरंट आहे, यांच्यामध्ये कुठलाही कनेक्शन नाही. बट इन दिस सेकंड डायग्राम वी हॅव पॉइंट लाईन L2 अँड सेंटर O, अँड हिअर इज अ पॉइंट. लेट कन्सिडर दॅट पॉइंट विल बी A. सपोज A पॉइंट असेल. जर ही लाईन L2 या सर्कलला एका सिंगल पॉईंटमध्ये, एका सिंगल युनिक पॉईंटमधून जर पास होत असेल, टच करून जर पास होत असेल, तर दॅट लाईन वी कॉल्ड
टँजंट. दॅट पॉईंट वी कॉल्ड टँजंट. तर त्या लाईनला काय म्हणणार आपण? टँजंट म्हणणार, जर ती सर्कलला एका सिंगल पॉईंटमधनं पास होत असेल. द लाईन विच पासेस थ्रू द सर्कल बाय टचिंग वन युनिक पॉईंट. नेक्स्ट, इन दिस थर्ड डायग्राम, आता सपोज ही L3 लाईन आहे. ही L3 लाईन काय झाली आहे? सर्कलच्या इनसाईडमधून पास झाली आहे. तर सर्कलच्या इनसाईडमधून जर पास व्हायचं असेल तर त्याला 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करावंच लागेल. जर कुठली लाईन अशी सर्कलच्या आउटसाईडमधून सर्कलच्या 2 पॉईंटला टच करून परत दुसऱ्या साईडला बाहेर येत असेल, दॅट लाईन विल बी कॉल्ड ॲज सेकंड. तर या लाईनला काय म्हणणार आपण? सेकंड म्हणणार. टँजंट मीन्स काय? एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करणारी लाईन. सर्कलला एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करणारी लाईन. आणि तो जो पॉईंट असतो, ज्या पॉईंटला तो टँजंट सर्कलला इंटरसेक्ट करतो, त्या पॉईंटचं नाव असतं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. दॅट पॉईंट विल बी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. दैट पॉइंट विल बी पॉइंट ऑफ कॉन्टैक्ट. उस पॉइंट को क्या बोलेंगे हम? पॉइंट ऑफ कॉन्टैक्ट. दैट पॉइंट विल बी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि टँजंटला मराठीमध्ये स्पर्शिका म्हणतात. काय म्हणतात? स्पर्शिका. स्पर्शिका का म्हणतात? कारण ती टँजंटला स्पर्श करून जाते. ओके, हे झालं सेकंड अँड टँजंट.